सगळ्यांना नमस्कार। सकाळपासून आपण साधारण 11 वाजेपासून या ठिकाणी एकत्र जमलोय आणि व्यसनाच्या प्रश्नाबद्दल आपण स्वतः अद्ययावत ज्ञान घेणं, माहिती घेणं, ज्ञान आणि माहितीपुरतं ते मर्यादित न राहता त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन आपल्याला घेणं आणि तो दृष्टिकोन म्हणजे ज्ञान, माहिती, दृष्टिकोन एवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्याबद्दलचा आपला जीवनशैलीमध्ये, आपल्या जीवन प्रणालीमध्ये त्याला कशा पद्धतीने कृतीशील करता याच्यासाठीचा काही प्रयत्न करणं किंवा त्या दिशेने आपण एक पाऊल टाकणं, असा आपला याबद्दलचा ह्या सगळ्या चर्चेचा प्रवास किंवा त्या चर्चेतनं पुढे जाण्याचा प्रवास व्हायला पाहिजे असं यामधनं अपेक्षित आहे। माझी ओळख करून देताना मी अंधश्रद्धा नियमाचा कार्यकर्ता हे सांगितलंय, व्यसनमुक्तीच्या कामामध्ये मी कार्यरत हे सांगितलंय। अंधश्रद्धा हा व्यक्तिमत्वाचा ऱ्हास करते। अंधश्रद्धा ही माणसाला माणूस म्हणून जगण्यापासून परावृत्त करते। अंधश्रद्धेच्या पोटी माणसं व्यक्ती म्हणून उद्ध्वस्त होतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात, समाजामध्ये अशा स्वरूपाची एक भीती, दहशत तयार होते आणि मानसिक, शारीरिक शोषण होतं, आर्थिक शोषण होतं। हे सगळं एका बाजूला जसं अंधश्रद्धेमुळे होतं तसंच व्यसनामुळे देखील माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास होतो। कारण व्यसन हा जागतिक मानसिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे व्यसन हा मानसिक आजार आहे। व्यसन हा मानसिक आजार आहे याचा अर्थ की तो आपल्या व्यक्तिमत्वाचा आतून ऱ्हास करतो। म्हणजे एका बाजूला शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर व्यसनांचे जे वेगवेगळे प्रकार सांगितले त्यांनी, ज्यामध्ये गुंगी आणणारी व्यसनांचे प्रकार आहेत, मेंदू बधीर करणारे व्यसनांचे प्रकार आहेत, मेंदूला उत्तेजित करणारे व्यसनांचे प्रकार आहेत, काही भास निर्माण करणारे असे व्यसनांचे प्रकार आहेत आणि मादक नसलेले पण काही व्यसनांचे प्रकार आहेत। मी तुम्हाला 4-5 प्रकार सांगितले, गुंगी आणणारे, मेंदू बधीर करणारे, मेंदूला उत्तेजित करणारे, भास निर्माण करणारे आणि मादक नसलेले पण व्यसनांचे, म्हणजे 5 प्रकार मी तुम्हाला सांगितले। या 5 साधारणपणे प्रकारांमध्ये, या भागांमध्ये जवळपास सगळे व्यसनाचे प्रकार आपल्याला जे माहिती आहेत किंवा अजूनही होतील ते बसवता येईल असं साधारण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे असं म्हणता येईल। आणि त्यामुळे ह्या व्यसनांच्या वेगवेगळ्या प्रकारांचं आपल्या मानवी शरीरामध्ये ग्रहण केल्यानंतर त्याचे होणारे परिणाम पण काही प्रमाणात वेगवेगळे आहेत। ते काही प्रमाणात वेगवेगळे आहेत। त्यामध्ये असं म्हणता येईल की व्यसनामुळे किंवा दारूचं जे उदाहरण घेतलं तर दारू पिल्यामुळे माणसाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत असा एकही अवयव नाही की ज्याच्यावर परिणाम होत नाही। म्हणजे चांगला का वाईट हा अजून तपशिलात चर्चेचा मुद्दा आहे, पण परिणाम होत नाही असा एकही अवयव नाही। मग अशा पद्धतीने व्यसनांच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे वेगवेगळ्या स्वरूपाचे परिणाम माणसाच्या शरीरातल्या अवयवांवर होत असतात। म्हणून व्यसन हे माणसाला आतून व्यक्तिमत्वाचा ऱ्हास करतं माणसाच्या। म्हणून अंधश्रद्धेला जसा विरोध असला पाहिजे तसा व्यसनाला पण विरोध असला पाहिजे, अशी एक भूमिका, प्राथमिक भूमिका याला विवेकी माणसं जो काही विचारपूर्वक आपण आपलं जीवन जगू इच्छितो अशा माणसाची ठेवता येईल। पण आता देखील बघा, त्यांनी सांगितलं प्रवीणने की जेवण झालंय, सुस्ती आता येणार आहे, आपल्या सगळ्या शरीराचा रक्तपुरवठा आता मेंदूकडे नाहीये, आता पचन संस्थेकडे झालेला आहे, त्यामुळे आपल्याला पण सुस्ती येणार आहे, गुंगी येणार आहे थोडीशी। आता हे व्यसन आहे का? ही तंद्री एका अर्थाने शरीराच्या अवयवांच्या कार्यप्रणालीसाठी आवश्यक असणाऱ्या अंतर्गत जे काही पद्धती आहे त्याच्यातले बदल आहेत, हे त्याच्यातले बदल आहेत। पण व्यसन कशामुळे होतं? म्हणजे आपल्याला तंद्री येणं, नशा येणं, गुंगी येणं हे अनेक प्रकाराने होतं ना। तर कदाचित तुम्ही द्राक्ष जास्त खाल्ली तर असं होतं का? असं होतं, काही प्रमाणात होतं। किंवा अजून असे काही पदार्थ आहेत की जे अति सेवनाने, म्हणजे असं म्हणता येईल की आयुर्वेदामध्ये तरी म्हणतात की कुठलीही गोष्ट अति सेवन केली तर त्याचे दुष्परिणाम आहेत। म्हणजे तुम्ही काजू बदामही जास्त खाल्ले तरी ते किती पौष्टिक असले तरी ते अतिसेवन केलं तर त्याचं काहीतरी डायजेशनवर, तुमच्या शरीरावर परिणाम होणार आहे, त्याचे दुष्परिणाम होणार आहेत। म्हणजे अतिसेवन हे वर्ज्य असायला पाहिजे असे आयुर्वेदाचं तत्व आहे।
मर्यादित सेवन, आहार कसा असला पाहिजे, संतुलित आहार आपल्याकडे म्हणतो, चौरस आहार असं म्हणतोय. तर हे जे तत्व आहे हे व्यसनांच्या संबंधातलं कसं लागू पडतं की एखाद्या पदार्थांचं, तर आपल्याकडे आदिवासी समाजामध्ये व्यसन केलं जातं का? केलं जातं की नाही? केलं जातं. कशाचं व्यसन असतं? ताडी, माडी, अजून मोहाची दारू. मग हे म्हणजे मोह हे काय? मोह काय? झाड आहे, त्याला येणारं फुल आहे, त्या फुलाला जमा केलं जातं, त्याला सडवलं जातं आणि त्याच्यापासून दारू कशी बनते? म्हणजे आपल्याकडे आता वाईन म्हणजे दारू नाही असं आपले एक महाराष्ट्रातले देशपातळीवरचे एक जबाबदार नेते, जाणते राजे म्हणवले जातात, त्यांनी एकदा स्टेटमेंट केलं होतं, वाईन ही दारू नाही. आपल्याकडे नवीन फंडा तयार केला गेला, फ्रूट वाईन. बरोबर आहे. नाशिकला त्याचं आज हब तयार करण्याचा, देशातला मोठा हब नाशिकला तयार करण्याचा की एक नियोजन उद्योग क्षेत्राचं आहे किंवा शासन यंत्रणेचं धोरण आहे अशा स्वरूपाचं. म्हणजे द्राक्षापासून बनवणारी जी काही आहे ती दारू नाही, ती वाईन आहे आणि त्याचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन केलं जातं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की टुरिझम मध्ये, पर्यटन क्षेत्रामध्ये आजकाल याबद्दलचं प्रमोशन मोठ्या प्रमाणात केलं जातं. मी हे जे शास्त्रीयतेचा व्यवहारामधला विरोधाभास काय आहे हे तुम्हाला यासाठी सांगतोय की एका बाजूला शास्त्रीयतेमध्ये आपण त्याची वर्गीकरण केलं, मुंगी आणणारे, मेंदू बधीर करणारे, मेंदू उत्तेजित करणारे, भास निर्माण करणारे आणि मादक नसलेले पण तरी व्यसन लागणारे असे पदार्थ, हे व्यसनाचे वेगवेगळे कॅटेगरीज, व्यसनाच्या पदार्थांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. आणि मी असं म्हटलं की व्यसनवर्धक पदार्थ सेवनाने आपल्या शरीरातल्या कुठल्या ना कुठल्या अवयवाला बाधा होते, अपाय होतो. असं असेल तरी व्यसन माणसं करतात. आणि तो जे म्हटला ना, एंडोर्फिन नावाचा शब्द त्यांनी वापरला की मेंदूमधला असा एक स्त्रवतो. केव्हा स्त्रवतो? आपल्याला जेव्हा आनंद होतो किंवा आपल्याला फार उत्साही वाटतं, आपल्याला कोणीतरी आपलं कौतुक करते, आपली स्तुती करते, आपल्याबद्दल चांगलं बोलतंय, आपल्याला कौतुकाची स्थाप देतंय, आपण केलेल्या कामाची कोणीतरी दखल घेते, पोच देतंय, अशा स्वरूपाचं जे आपल्या व्यक्तिमत्वाच्या ईदला आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपल्यातला जो मी आहे, याला सुखावणारी जी गोष्ट काही घडली किंवा समोर, तर त्याच्यामुळे आपल्या मेंदूतला तो स्त्रवतो एंडोर्फिन आणि त्याच्यातनं काय फील होतं? फील गुड येतं, वा मस्त छान वाटतं. आता हे कशामुळे होऊ शकतं? एक होण्याची अनेक शक्यता आहेत. म्हणजे कोणाला असं सकाळी पहाटे लवकर उठलं आणि मस्त मॉर्निंग वॉकला गेलं तरी त्याला फील गुड येऊ शकतं. कोणी व्यायाम करू शकतो, कोणी चहा पिल्यावर त्याला फील गुड येऊ शकतं, किंवा अजून अनेक अशामध्ये संगीत ऐकल्यावर येऊ शकतं, व्यायाम केल्यावर येऊ शकतो, आपल्या घरातल्या लोकांशी गप्पा गोष्टी केल्यावर त्याला फील गुड येऊ. हे जसं एका नैसर्गिक नॅचरल आपण म्हणतो, आपल्या मानवी जीवनातल्या वर्तन व्यवहारातलं नैसर्गिक वर्तनाचा भाग आणि त्यातनं मिळणारं आपल्याला स्टिम्युलेशन आहे, उत्साह आहे, वाढवणं आहे, फील गुड आहे, एंडोर्फिन स्त्रवणं आहे. तसं इतर अनेक अशी गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये बाबाबुवांच्या सत्संगामध्ये लाखोनी लोक का जातात? आपल्या दैनंदिन जीवनातले अनेक प्रश्न, अडचणी, दुःख, दैन्य, अगतिकता हिच्यावर मार्ग शोधण्यासाठी जातात. बरोबर आहे. आणि तिथं गेल्यानंतर त्यांना मस्त वाटतं. आया बहिणींना विचारा मोठ्या की तिथं जाऊन आल्यानंतर वा छान वाटलं. मंदिरात गेल्यानंतर, कीर्तनाला गेल्यानंतर, देवस्थानात कुठल्याही धर्माचा असो त्या धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर लोकांना काय वाटतं? वा बरं वाटलं, छान आलो, माझ्या गावात देवीला जाऊन आलो, माझ्या तीर्थक्षेत्र. हे जे फील गुड आहे म्हणजे आपण स्वतःला तशा स्वरूपाच्या स्वयंसूचित करत असतो. आणि स्वयंसूचित करण्यासाठी आपल्याला काय प्रोत्साहित करतं? आपले संस्कार, आपला सभोवतालचा वर्तन व्यवहार, समाजाच्या चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा ह्या आपल्याला प्रोत्साहित करत असतात. आणि त्या प्रोत्साहन, त्या संस्कारातनं, त्यांच्या अनुकरणातनं इतर करतायत. परंपरा आहे, वारशाने आलेला आहे वगैरे वगैरे, याच्यातनं आपण ती प्रेरणा घेतो आणि ती आपण करतो, त्याच्यातनं आपल्याला फील गुड येतं, छान वाटतं. हे एका अर्थाने कृत्रिम आहे.
निसर्गात ते नाही आलेली, पण मानवी जीवनाच्या सहचर्यामध्ये समूहांमध्ये जगण्यातनं आलेलं आहे. आणि तिसरा प्रकार मी सांगतो तुम्हाला की जे आर्टिफिशियल आहे, जे व्यसनातनं केलं जातं. व्यसन हे कशासाठी? फील गुड मिळण्यासाठी केलं जातं, बरोबर आहे ना. सुरुवातीला तुम्ही बिअरचा एक ग्लास घेतला, त्याच्यानंतर तुम्हाला ते त्याच्यामध्ये सुरुवातीला तर कडू लागला, पण नंतर त्याचं किक बसली आणि मग त्याच्यामुळे फील गुड यायला लागला. सिगारेटचा एक झुरका घेतला, सुरुवातीला ते काही विचित्र वाटलं, पण ते त्याच्यानंतर त्याचा फील गुड आला. तंबाखू सारखं तसंच आहे की गुटखा, मिश्री जे काही आहे, म्हणजे याच्यातनं तुम्हाला तुमच्या मेंदूला एंडॉर्फिन्स स्त्रवण्यासाठी प्रवृत्त करायला अशा स्वरूपाचा उपयोग होतोय हे जेव्हा समजतं, म्हणून मग ते आपण परत परत घ्यायला लागतो. आणि तो आर्टिफिशियल फील गुडचा एंडॉर्फिन्स स्त्रवण्याचा प्रयोग आपण आपल्या पातळीवर करायला लागतो. ऍडिक्शनकडे ह्याच्यातनंच प्रवास सुरू होतो. सुरुवात ही फील गुड मधली असते. म्हणजे आपल्याला त्यांनी एका स्लाइडमध्ये दाखवलं होतं बघा, मूड चेंजच्या बद्दलचे ग्राफ दाखवला होता की जो एकदम उच्च स्तरावरचा आपल्याला जो फील गुड येतो आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण डाऊन होतो. म्हणजे आपल्याला ती भावना कायम राहत नाही. ती कायम राहण्यासाठी किंवा ती नंतर परत मिळण्यासाठी पुढच्या वेळेला तुम्हाला जास्त प्रमाणात त्या व्यसनी पदार्थाचा वापर करावा लागतो, गरज लागते. तर अशा पद्धतीने ऍडिक्शन तयार होत जातं. त्यामुळे व्यसनाच्या प्रश्नाकडे बघताना जशी शास्त्रीय माहिती आपण घेतली, तशी मी जे म्हटलं की 4-5 अंगाने त्याची माहिती घ्यायला पाहिजे. काय काय 4-5 अंग आहेत त्याची? जसं व्यसनांची 5 कॅटेगरीज आपण सांगितल्या, तसं व्यसनाच्या प्रश्नाच्या 5-6 बाजू आहेत. एक मानसिक आरोग्याची बाजू आहे, एक सामाजिक व्यक्तिगत आरोग्याची बाजू आहे, व्यक्तिगत म्हणजे शारीरिक आरोग्याची बाजू आहे, तिसरी सामाजिक आरोग्याची बाजू आहे, चौथी कौटुंबिक स्वास्थ्याची बाजू आहे, आणि 5वी एकूणच माणूस म्हणून आपल्या एकूण उन्नयनाच्या संदर्भाची बाजू आहे. म्हणजे माणूस म्हणून जगण्याचं आपलं जे काही विकसन आहे व्हायला पाहिजे, याच्यासाठी समाज आणि समूह म्हणून आपल्याला जगताना ज्या आवश्यकता जबाबदारी येतात त्याच्या संदर्भातली बाजू आहे. म्हणजे या 4-5 अंगाने जर व्यसनाच्या प्रश्नाकडे बघितलं तर लक्षात येतं की ठीक आहे, मानसिक आरोग्याच्या मध्ये तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलंय की व्यसन हा मानसिक आजार आहे. आता मानसिक आजार आहे, पहिली गोष्ट आजार आहे आणि तो पुन्हा मानसिक आजार आहे. मानसिक आजार ही अधिक स्पेशल कॅटेगरी आहे. जसं आपल्याकडे आता स्पेशलायझेशन्स आलेत प्रत्येक क्षेत्रात. शारीरिक आजाराचं सिम्पटम ज्याला लक्षणं आहेत आपल्याला समजतात, तपासता येतात. मानसिक आरोग्याची लक्षणं, मानसिक आजारपणाची लक्षणं तपासायची कशी, इथपासून सुरुवात आहे. तो मानसिक रुग्ण आहे, एखादी व्यक्ती आहे की नाही हे तपासायचं कसं, याच्याबद्दल आता गेल्या 50-70 वर्षामध्ये जगामध्ये त्याबद्दलचं ज्ञान अनुभवातनं आणि प्रत्यक्ष उपचाराच्या निदानातनं आणि उपचाराच्या प्रयोगातनं हळूहळू विकसित झालंय. डॉक्टरांनी सांगितले की आता औषधं अतिशय प्रभावी तयार झाली आणि ही किती 15-20 वर्षापूर्वी या स्वरूपाचं प्रभावी औषधं नव्हती आणि ती आता गेल्या 15-20 वर्षात विकसित झाली आहेत. संशोधन जसं जसं त्याबद्दलचं होत आहे आणि माणसाच्या वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांच्या संबंधातनं मुख्यतः मेंदू संदर्भातलं संशोधन जे होत आहे हे गेल्या 50-70 वर्षातलं आहे, फार पूर्वी नाही. माणसाचा मेंदू अजूनही आपल्याला किती टक्के समजलाय? संशोधक असं मानतात की 25-30% पर्यंत फक्त समजलेला आहे. मेंदू, माणसाचा मेंदू जो उत्क्रांत मानवी मेंदू आहे त्याच्या सगळ्याच भागाचे सगळेच तपशील, सगळेच न्यूरॉन्स, त्यांचं सिनॉप्सिस ज्याला जोडलं पण आहे, त्याच्यातले वाहणारे जे काही रासायनिक पदार्थ आणि त्यांची मिश्रण आहेत, कॉम्बिनेशन, परमिटेशन कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यानुसार त्याच्या आधारावर आपल्या भावना, आपला विचार, आपली कृती, आपलं चलनवलन, आपलं जिवंतपण अवलंबून आहे. हे कसं घडतं हे अजून 100% काही माणसाला विज्ञानाने समजून घेता आलेलं नाही. समजून घेण्याचा प्रयत्न जोरदारपणे चालू आहे. पण त्याच्यातलं जे काही 20-25% माणसाचा मेंदू समजला आहे त्याच्यामध्ये हे समजलेलं आहे, जे मी एंडॉर्फिनचं
संदर्भ सांगितलं की या स्वरूपाची काही रसायनं जी आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या पेशींमधनं, न्यूरॉन्समधनं, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये किती न्यूरॉन्स आहेत? 1 कोटी एवढा. समजा आपण आपली मूठ अशी वळली तर जेवढा आहे आपला हात होतो तेवढा साधारणपणे आपला मेंदू या साधारणपणे, आणि त्याच्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त न्यूरॉन्स, आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत, आणि त्या जोडलेल्याला सिनॉप्सिस असं म्हणतात. आणि त्याच्यामधनं जे रासायनिक पदार्थ, वेगवेगळे रासायनिक पदार्थ, हे त्यांचं मिश्रण आहे, आणि ते मिश्रण कमी जास्त झालं तर काय होतं? केमिकल लोचा होतो. म्हणजे आपल्याला केमिकल लोचा शब्द हा व्यवहारात समजलाय, तो गांधीचा संजय चले लगे रो मुन्नाभाई सिनेमामधनं. म्हणजे हा शब्द व्यवहारामध्ये लगेच कुठल्याही माणसाला लगेच लक्षात येतो. म्हणजे काय की डोक्याची भानगड आहे. तर अशा स्वरूपाचा केमिकल लोचा होतो की व्यक्तिमत्वामध्ये बिघाड होतो. म्हणजे नॉर्मल माणूस वागणं, बोलणं, वर्तन त्याचं जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्त झालेलं आहे. आणि व्यसनाच्या सेवनामुळे अशा स्वरूपाच्या ज्या केमिकल कॉम्बिनेशन्स आहेत आणि त्याचं प्रवाही पण आहे, याच्यामध्ये बिघाड होतो, आणि म्हणून तो मानसिक आजार आहे. म्हणून त्याला जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आजार सांगितले. याचे तांत्रिक किंवा बाकीचे शास्त्रीय गोष्टी अजून तपशिलात बऱ्याच आहेत, त्याच्यामध्ये आपण त्या तांत्रिकतेमध्ये जाऊन अडकून पडण्यात अर्थ नाही. ज्यांना इच्छा असेल त्यांनी जरूर त्या माहिती घ्यावी. अनॅटॉमी, फिजिओलॉजी, त्याची ब्रेनची पण समजून घेता येऊ शकते. त्याच्याविषयी आता मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये पण आहे. नेटवर पण बऱ्यापैकी याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळवता येऊ शकते. पण हे माहिती असावं की व्यसन हा मूलतः मानसिक आजार आहे. म्हणजे आपण व्यसनी व्यक्ती हा आपला दुश्मन नाही, व्यसनाला आपला विरोध आहे, व्यसनी व्यक्तीला नाही. व्यसनी व्यक्ती आपला मित्र आहे. डॉक्टर अनिल अवचटांचं नाव ऐकलंय तुम्ही? ऐकलंय. म्हणजे महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचं केंद्र, निवासी केंद्र, जिथं व्यसनी व्यक्तीला उपचार करण्यासाठी ऍडमिट केलं जाईल, असा पहिला केंद्र डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट यांनी पुण्यामध्ये येरवडा भागात जे मुक्तांगण केंद्र आहे त्या ठिकाणी सुरू केला. आणि त्या काळात तर बरेच काही म्हणजे या स्वरूपाचं संशोधन इतकं ऍडव्हान्स नव्हतं, आणि उपचारासाठी आवश्यक असणारे जे औषधं आहेत जे आज प्रभावी आहेत उपलब्ध, तेवढी त्यावेळेला नव्हती. त्यामुळे बऱ्याच अडचणी होत्या, आणि समाजामध्ये काही स्टिग्मा होते, काही गैरसमज होते मानसिक आरोग्याकडे बघण्याचे. पण अजूनही आपल्याकडे असं प्रतिष्ठेने किंवा असं उखुलेपणाने सांगत नाही, मी सायकिट्रिस्टकडे जाऊन आलो बरं का, असं काही सांगतात का कोणी? आपण सांगायला कमीपणा वाटतो, किंवा म्हणजे याचं काहीतरी समोरचा बघण्याचा दृष्टिकोन बघून जातो की याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे बाबा. म्हणून मग आजही त्याच्याविषयी स्टिग्मा आहे, आजही त्याच्याबद्दल कमीपणा मानला जातो. मग असं असताना व्यसनासारख्या मानसिक आजाराबद्दल जर अजून जास्त स्टिग्मा आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच म्हणून मी जे सांगितलं गेलं की या फोरमच्या मार्फत आम्ही 2017 पासून महाराष्ट्रात व्यसनाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या ज्या काही व्यक्ती, संस्था, गट आहेत, ज्यामध्ये 4 क्षेत्रातली लोक आहेत. एक आहे व्यसन विरोधी प्रचार प्रसार प्रबोधन करणारे, दुसरे आहेत व्यसन उपचार करणारे, आणि तिसरे आहेत व्यसन बंदीसाठी काम करणारे, आणि चौथे आहेत व्यसन विरोधी कायदा, धोरण आणि योजनांसाठी काम करणारे. 4 क्षेत्र मी सांगितली, लक्षात घ्या. याच्यातल्या कुठल्या तरी क्षेत्रात तुम्ही असणं अपेक्षित आहे, किंवा तुम्ही पुढच्या काळात तुमच्या पातळीवर काही ना काही करणार. पहिलं क्षेत्र सांगितलं की व्यसन विरोधी प्रचार प्रसार प्रबोधन. दुसरं सांगितलं की व्यसनी व्यक्तीवरचा उपचार, व्यसनांवरचा उपचाराचं काम. तिसरं सांगितलं व्यसनाच्या बंदीसाठी काम करणारे, म्हणजे गाव पातळीवरचं दारूचं बंदी करणे, जिल्ह्याच्या पातळीवर, तालुक्याच्या पातळीवर दारू किंवा एकूण, जसं महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे त्याचा अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न. चौथं सांगितलं की व्यसन विरोधी धोरण, कायदे आणि योजना याच्यासाठी प्रयत्न करणार. अशा 4ही क्षेत्रात जे जे कोणी लोक काम करतायत 5, 10, 15, 20, 25, 40 वर्षापासून, अशा अनेक लोकांना संपर्क करून त्यांना या समन्वय मंचाचा घटक करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये डॉक्टर अनिल अवचटांपासून तर तिकडं डॉक्टर अभय बंगांपर्यंत, गडचिरोलीमध्ये
जे आदिवासींच्या आरोग्याच्या प्रश्नावर सर्च नावाची संस्था डॉक्टर अभय बंग राणी बंग चालवतात आणि ती जगात मान्यता असणारी, त्या कामासाठी त्यांना पद्मश्री मिळाले, महाराष्ट्र भूषण मिळाले आणि ते आदिवासींमधल्या आरोग्याच्या प्रश्नाबरोबर काम करत असतानाच व्यसनाच्या संबंधातनं पण काम त्या ठिकाणी करतात. आणि तिथं एक मुक्तिपथ नावाचा प्रकल्प गेल्या 6 वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात राबवला जातो की ज्यामध्ये 2 पातळीवर काम केलं जातं. पुरवठा कमी होईल आणि मागणी कमी होईल दोन्हीकडनं. म्हणजे व्यसनाचा पुरवठा पण मर्यादित नियंत्रित राहिला पाहिजे आणि व्यसनाची मागणी देखील मर्यादित नियंत्रित राहिली पाहिजे, अशासाठी ते काम करतात. त्यामुळे हे अशा वेगवेगळ्या 4 क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अशा 100 पेक्षा जास्त संस्था, संघटना, गट, व्यक्ती यांना एकत्र करून व्यसनमुक्त समन्वय मंचाच्या मार्फत, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या मार्फत काम कर. कशासाठी? मी जे म्हटलं की व्यसनाचा जर व्यक्तिमत्वाचा ऱ्हास आपल्या करत असेल, पण प्रत्यक्षामध्ये व्यसनविषयक वर्तन समाजामध्ये विरोधाभासी आहे. म्हणजे व्यसन हा टाकून देण्याची गोष्ट एका बाजूला आपण म्हणतो, पण व्यसनाला प्रतिष्ठा मिळण्याची वस्तुस्थिती आणि व्यवहार आज आपल्याला बघायला मिळतो आपल्या. आणि व्यसनाच्या मुळे आरोग्य, मानसिक आरोग्य आहे धोक्यात येतं, शारीरिक आरोग्य धोक्यात येतं, कौटुंबिक आरोग्य धोक्यात येतं, सामाजिक आरोग्य धोक्यात येतं, राष्ट्रहित आणि मानव समाज धोक्यात येतो. असं असताना देखील विरोधाभासी वर्तन काय आहे? व्यसनाच्या मुळे सो कॉल्ड महसूल मिळतो म्हणून त्याला शासन प्रमोट करतं. व्यसनाच्या समर्थनार्थ म्हणजे व्यसन चालू राहावं याच्यासाठी एक मोठा समूह, ज्याला लिकर लॉबी, टोबॅको लॉबी आपण म्हणू, किंवा ड्रग्स लॉबी, जी जगात अनेक पातळीवर ऑपरेट होते आणि ते एक मोठं अर्थकारण त्याच्याशी संबंधित आहे, हे प्रत्यक्ष कार्यरत आहे. आणि चौथी गोष्ट की व्यसनाच्या संदर्भात हे सगळं एका बाजूला इतकं वाईट आहे किंवा व्यसन टाकून देण्याची गोष्ट आहे, व्यसनाला संस्कारातनं, समाजाच्या एकूण नीती विचारातनं मान्यता दिली जात नाही. जसं आज अंधश्रद्धा हवी आहे आम्हाला असं कोणी म्हणतं का? अंधश्रद्धा नको आहे सगळ्यांना. म्हणजे कोणी बाबा बुवा महाराज पंत म्हणणारे पण असं म्हणतात की हो अंधश्रद्धा निर्मूलन झालं पाहिजे, असं म्हणतात, तरी तोंड देखील करतात की नाही तो मुद्दा. पण तसं व्यसनाबद्दल पण कोणी म्हणतं का हो व्यसन असलं पाहिजे? असं म्हणण्याचं धाडस, नैतिक धैर्य आज समाजात नाही. कारण समाज नीती असं म्हणते की ते चुकीचं आहे, ते टाकून द्यायला पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला वर्तन व्यवहारामध्ये काय सभोवताली की त्याला प्रतिष्ठा आहे, त्याला सरकार दरबारी स्थान आहे, त्याच्यासाठीची व्यवस्था आहे, त्यासाठीची यंत्रणा आहे, त्याच्याबरोबरचं अर्थकारण आहे आणि त्याच्याबरोबरचे मोठे हितसंबंध आहे, सामाजिक, राजकीय, सर्व क्षेत्रावर. असं सगळं विरोधाभासी वास्तव आहे. म्हणून मी जे म्हटलं की अशा स्वरूपाचा समन्वय करण्याचा हेतू आहे की व्यसनाचा प्रश्न राजकीय अजेंड्यावर आला पाहिजे, व्यसनाच्या प्रश्नाबद्दलचं धोरण निर्माण व्हायला पाहिजे, व्यसनाच्या संबंधात समाजामध्ये एक आकलनाचा स्तर निर्माण व्हायला पाहिजे की व्यसन हे टाकूनच द्यायची गोष्ट आहे, याच्याविषयीची एक सहमती समाजात तयार व्हावी. ह्याच्यासाठी काय करावं लागेल? प्रबोधन करावं लागेल, शिक्षण करावं लागेल, प्रचार प्रसार करावा लागेल, समाजात समूह संघटित करावं लागेल, धोरण तयार करावं लागेल, त्याच्यासाठी धोरणाचं अंमलबजावणी करण्याचा आग्रह, यंत्रणा तयार करावी लागेल, योजना कल्याणकारी, व्यसन नाकारलं जावं म्हणून काही कल्याणकारी योजना पुढे आणावं. त्यामुळे या सगळ्या स्तरावर काम करण्यासाठी म्हणून इथल्या राजकीय जे कोणी या समाजाचं चलनवलनाचं धोरण ठरवतात, नीती ठरवतात, योजना आखतात, त्यांच्या डोक्यामध्ये तर याच्याबद्दलचा प्रकाश पाडला पाहिजे ना. म्हणून मग इथे धोरणकर्त्या आणि शासनकर्त्या समूहाला हे समजून सांगण्यासाठी म्हणून एक दबाव गट आणि संवाद गट म्हणून व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाची निर्मिती झाली आहे आणि त्या मार्फत यासाठीचा थोडा थोडा प्रयत्न चालू आहे. पण त्याच्यात फार काही आज तरी मोठी ताकद किंवा मोठा दबाव गट म्हणून आपण परिणाम साधू शकलो नाही. पण व्यसनाविषयी सांगताना मी हे जे सांगतोय 4 क्षेत्रातलं, त्यातल्या काही सकारात्मक, विरोधाभास जरी सांगितला मी तरी त्याच्यामध्ये काही सकारात्मक बाबी पण आहेत ना. म्हणजे महत्वाची सगळ्यात गोष्ट आहे की जागतिक आरोग्य संघटनेने व्यसन हा मानसिक आजार सांगितलेला आहे.
हे आपल्यासाठी समाजाशी संवाद करताना महत्वाचा मुद्दा आहे. तो आपण समजून घ्यायला पाहिजे. मानसिक आजार आहे म्हणजे काय हे सांगण्याची गरज आहे. आणि व्यसनामुळे आपलं व्यक्तिमत्वाचा ऱ्हास होतो हे पण आपण समजून घेण्याची. म्हणजे काय घडतं, दोन गोष्टी ठळक मी सांगू इच्छित, जे आपल्याला आपण पण समजून घ्यायला पाहिजे आणि आपण लोकांशी पण बोलताना ह्या गोष्टी ज्याला लोकांचं लक्ष, कारण आजकाल काय शांतपणे सुसंवादी बोलून समाज अट्रॅक्ट होत नाही. असे काहीतरी हंगामा करणं, काहीतरी अशा स्वरूपाचं, म्हणजे आपल्याकडे असं म्हण आहे ना की बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ. मग ते बदनाम झाला तरी पण नाम होण्यासाठी अनेक कलंगुड्या करण्याची सवय आपल्याकडे लागलेली आहे अनेक क्षेत्रांमध्ये, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सगळ्या क्षेत्रांमध्ये. व्यसनाच्या मुद्द्यावर लोकांचं लक्ष आकर्षित करायला किंवा त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात यायला की किती गंभीर आहे प्रश्न, दोन गोष्टी सांगायची गरज आहे ज्या ठळकपणे असं मला वाटतं. एक आहे दारू पिल्यामुळे काय घडतं बरं, ज्याचा उल्लेख सकाळच्या मांडणीमध्ये येऊन गेलेला आहे डॉक्टर धनंजय अष्टूरकरांच्या. पण तुम्हाला ते लक्षात आलं की नाही म्हणून मी पुन्हा विचारतोय की काय दारू पिल्यामुळे काय घडतं, कुटुंबामध्ये काय गंभीर प्रश्न तयार होतो. म्हणजे समजा तरुणाईमध्ये नोकरीला लागला, मग तरुण नोकरीला लागला, लग्न झालं 20-25 मध्ये, एक 10-15 वर्षाचा संसार झाला आणि तरुणाईमध्ये असताना म्हणजे नोकरीला लागल्यानंतर त्याला वाटायला लागली आता बरं आहे, माझं स्थैर्य आलं, आता थोडं मला हौसमौस करायला हरकत नाही. आणि त्यातून त्या सोबतच्या मित्रमंडळींच्या सोबत पार्टी, आणि मग त्याबरोबर पार्टी म्हणजे काय, ओली पार्टी. आजकाल पार्टी म्हणजे काय, पिणं आणि शुद्ध राहिले तर खाणं, अशी स्थिती असते. त्यामुळे मग त्यातनं ती सवय लागली दारूची आणि मग तो दारू नियमितपणे प्यायला लागला. आणि 10-12 वर्ष लग्नानंतरचा 15 वर्षाचा संसार झाला आणि नंतर अचानक संसारामध्ये स्फोट झाला. काय होतं अशा वेळेला, कशामुळे होतो, काय घडतं, कारण काय असतं त्याला. दारू पिल्यामुळे माणसाच्या मेंदूमध्ये अशा स्वरूपाचा केमिकल लोचा होतो, इम्बॅलन्स होतो की संशय भ्रम नावाचा आजार त्याला जडतो. तो आपल्याच बायकोवर संशय घ्यायला लागतो. त्याचा उल्लेख केला डॉक्टरांनी, मला वाटतं चारित्र्याबद्दलचे संशय घ्यायला लागतो. बरोबर आहे ना. आणि चांगला जो सुखी संसार आहे 15-20 वर्ष चाललेला, त्याच्यामध्ये मिठाचा खडा पडतो आणि कुटुंब उद्ध्वस्त होतं. अशा म्हणजे ही गंभीर गोष्ट आहे. आणि हे आपल्याकडे ज्या कुटुंब व्यवस्थेला सुरुंग लागण्याची जी कारणं आहेत वेगवेगळी, त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे दारूचं व्यसन, हे लक्षात घ्या. आणि आपण अशा स्वरूपाच्या केस स्टडी आपल्या सभोवताली बघू शकतो, हाताळू शकतो, समजून घेऊ शकतो. आणि अशा अनेक महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये, महिलांना घर सोडावं लागण्याच्या घटनांमध्ये, डोमेस्टिक व्हायलन्स आपण ज्याला म्हणतो, कौटुंबिक हिंसाचार, त्याच्याबद्दलचा कायदा आहे आपल्याकडे. पण त्यामध्ये ह्या व्यसन हे त्याचं मध्ये एक महत्वाचं कारण असतं. त्यामुळे दारूमुळे पिल्यातनं अशा स्वरूपाचा एक गंभीर गोष्ट होतं. हे जर लक्षात आणून दिलं तर कदाचित अवेअर होतात लोक गंभीर्याने. दुसऱ्या बाजूला तंबाखूजन्य आजारातनं, तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्यातनं जे काही होतं त्यामध्ये काय घडतं, त्याच्यात अशा स्वरूपाचा एक गंभीर गोष्ट आहे जी आपल्याला कुटुंब व्यवस्थेला उद्ध्वस्त करणारी आहे. काय नाही, पुरुषांच्या स्पर्म्सचं प्रमाण घटतं तंबाखूच्या, निकोटीनच्या अतिसेवनामुळे. म्हणजे स्त्री पुरुषाच्या संबंधातनं नवीन जीव उत्पत्ती करणं, हे जे काही प्रक्रिया निसर्गता आहे आपल्यावर टाकलेली प्राणी म्हणून, इतर प्राणी आणि आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये हा एक सारखेपणा आहे ज्याला नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणतो आपण. निसर्ग भावना आहे, त्यामध्ये भूक लागणं आहे. इतर प्राण्यांना भूक लागते, माणसाला पण भूक लागते. दुसरं झोप, किमान झोप आवश्यक आहे. इतर प्राण्यांना झोप आवश्यक असते तसं माणसाला पण किमान झोप. मृत्यूचं भय इतर प्राण्यांना असतं, माणसाला पण असतं. आणि चौथं, आपल्यासारखा नवीन जीव निर्माण करणं. म्हणजे ही स्पेसिस कंटिन्यू सर्वाईव्ह व्हायला पाहिजे. ही जी काही निसर्गता असलेली प्रेरणा आहे, उत्तेजना आहे, ती एक्झिस्ट करण्यासाठी, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी
ज्या स्त्री आणि पुरुषाच्या मिलनातनं नवीन जीव निर्मितीची प्रक्रिया व्हायला पाहिजे स्त्रीच्या गर्भाशयामध्ये, त्याच्यासाठी जे किमान स्पर्म संख्या पुरुषाच्या वीर्यातनं गेली पाहिजे त्याचं प्रमाण घटतं निकोटीन अतिसेवनामुळे. हे आपल्याला माहिती आहे का? हे तरुण पिढीला सांगायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही जर गुटखा, तंबाखूजन्य काही मावा, खर्रा, विदर्भामध्ये त्याला खर्रा म्हणतात, किंवा सिगारेट, बिडी, मिसरी, असं जे काही तंबाखूजन्य तुम्ही वापरता, हे सतत 5-10 वर्षाच्या वापरातनं अशा स्वरूपाचं थेट परिणाम पुरुषांच्या वीर्यावर मधल्या स्पर्मवर होऊ शकतो. हे जर सांगितलं तर त्यांना समजू शकेल की किती गंभीर आहे. त्यामुळे हे दोन मी जस्ट एक सिम्पटम सांगितले, काय गंभीर परिणाम मानवी जीवनातल्या कुटुंब व्यवस्थेवर या व्यसनांमुळे होत. म्हणजे दारूमुळे, अल्कोहोलिक कंटेंटमुळे आणि तंबाखूजन्य म्हणजे निकोटीन कंटेंटमुळे अशा स्वरूपाचे गंभीर परिणाम आपल्या मानवी जीवनात आणि कुटुंब व्यवस्थेवर होतात. म्हणून मी आरोग्याचा प्रश्न मानसिक आरोग्याचा पण आहे, शारीरिक आरोग्याचा आपला व्यक्तिमत्व म्हणून आहे व्यसनी व्यक्तीचा, कुटुंब आरोग्याचा प्रश्न आहे, सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे आणि मानवी समूह म्हणून विकासाच्या प्रक्रियेतल्या जगण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हे 5ही अंगाने व्यसनाकडे जर आपण बघायला लागलो तर व्यसनाच्या तपशिलात मी जात नाही, तांत्रिक शास्त्रीय माहितीबद्दल काही तपशील तुम्हाला मिळालेत, पण एक आपल्याला आपल्या स्वतःला पण स्पष्ट केलं आहे की आपण व्यसन विरोधी आहोत, व्यसनी व्यक्तीच्या विरोधी नाही. याच्याबद्दल डॉक्टर अनिल अवचटांकडनं आम्ही अनेकदा ऐकलंय, त्यांच्याबद्दल याबद्दल लिखित स्वरूपाचं पण आहे की व्यसनी व्यक्तीने संपर्क केल्यानंतर डॉक्टर अनिल अवचट त्यांचं कितीही महत्वाचं काम असलं, कितीही, ते सगळं टाकून पहिल्यांदा त्याला वेळ द्यायचे. का? ज्या वेळेला व्यसनी व्यक्तीला असं वाटतं की अरे मी आता कदाचित स्लीप होणार आहे, मला व्यसन पुन्हा, म्हणजे जो व्यसनी उपचार घेऊन व्यसनापासून दूर झालेला आहे त्याला पुन्हा व्यसन करण्याचं इच्छा केव्हाही निर्माण होऊ शकते आणि ती त्याला निर्माण होते असं वाटल्यानंतर त्याला मदतीची गरज असते आणि त्यावेळेला त्याच्याशी कोणीतरी बोलायला आवश्यक असतं, त्याचं काउन्सिलिंग करणं अपेक्षित, त्याला काही त्याच्या संवेदना भावना त्यावेळेला समजून घेणं आवश्यक असतं. त्यामुळे सायकॅट्रिस्ट क्षेत्रामध्ये, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काउन्सिलरचं महत्व फार मोठं आहे, समुपदेशकाचं महत्व फार मोठं आहे. म्हणजे सायकॅट्रिस्ट पेक्षा, सायकॅट्रिस्ट तर डायग्नोसिस करेल आणि ट्रीटमेंट करेल, उपचार करण्याचं काम करेल, पण त्याच्या आधी त्याच्याही पेक्षा महत्वाचा रोल हा समुपदेशकाचा असतो. म्हणजे आपण ज्यांना वाटतं की समाजामध्ये व्यसन संपलं पाहिजे, कमी झालं पाहिजे, नियंत्रित झालं पाहिजे, त्या प्रत्येकाला स्वतःला समुपदेशक म्हणून देखील घडवण्याची आवश्यकता आहे. कारण तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला लोकांशी पण बोलावं लागणार आहे. तुमच्याकडे लोक अपेक्षेने वेगणार आहेत, तुमच्याकडे अपेक्षेने येणार आहेत, त्यावेळेला तुम्हाला लोकांना किमान काही गोष्टी तरी समजून सांगता आल्या पाहिजे, त्यांना कन्व्हिन्स करता आल्या पाहिजे. आणि हे करण्यासाठी मग व्यसनाचं हे सगळं शास्त्रीय ज्ञान, त्यासोबत व्यसनाचं वर्तन व्यवहार आणि त्याचं वास्तव, त्याचं स्टेटस आजचं काय आहे हे आपल्याला माहिती असायची गरज आहे. जे सांगितलं दुसरं की व्यसनाच्या ज्या पायऱ्या आहेत वेगवेगळ्या, मी जे म्हटलं की व्यसनाचं ओढ निर्माण होणं, कार्विंग, व्यसनाच्या बद्दलची एक टॉलरन्स, आपल्या सहन करण्याची क्षमता निर्माण होणं, किंवा व्यसनाचा डिपेंडन्स तयार होणं, अवलंबित्व व्यसनाबद्दलचं तयार होणं, आणि त्यानंतर व्यसनाचा विड्रॉवल म्हणजे व्यसनाशिवाय राहू शकत नाही अशी स्थिती. ह्या 4 स्टेप्स मधनं आपण व्यसनाधीनतेकडे जातो. म्हणजे सोशल ड्रिंकिंग, काही लोक जे सांगतात ना आम्ही कधी कधी पितो, आणि कधी कधी पिणं हे नियमित पिणं कधी होतं हे तुमच्या हातात नसतं. कोणीही कितीही मोठा स्टॉलवर्ड सांगत असला की आम्ही कधी कधी पितो, तरीही ते व्यसनाधीन केव्हा होतील हे त्यांना स्वतःला सांगता येणार नाही. पण तरीही आपल्याकडे लोक प्रतिष्ठेने अशा गोष्टी सांगतात. म्हणजे आता तर अशी स्थिती आहे की
मेडिकल फील्डमधल्या डॉक्टरांच्या कॉन्फरन्सेस ज्या स्पॉन्सर केल्या जातात, त्यांच्या ट्रेनिंग ओरिएंटेशन जे असतं अपग्रेडेशन याच्यासाठी, त्या कॉन्फरन्सेसच्या पार्टीजमध्ये आज दारू कंपन्या दारू स्पॉन्सर करतात अशी स्थिती आहे. आणि याच्याबद्दल लेखी स्वरूपाचं ऑब्जेक्शन आक्षेप आमच्यासारख्यांनी घेतलाय आणि IMA इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल फील्डमधल्या लोकांचे जे काही फोरम्स आहेत त्यांना भूमिका घ्या तुम्ही याच्यासाठी असा आग्रह धरलाय. त्याच्याबद्दल आत्ता त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, पण त्या गाईडलाईन्सच आहेत, त्या कंपल्शन नाही, म्हणजे ऐच्छिकतेवर ते सोडलेलं आहे डॉक्टरांनी. तर ही जी काही म्हणजे ज्याला म्हणून मागणी आणि पुरवठा नसेल तर मागणीला मर्यादा येते ना. पुरवठा मुबलक असेल तर मागणी पण वाढू शकते ना. आहे म्हणजे आपल्याकडे फुकटचं सगळ्यांना हवं आहे किंवा सहज सगळ्यांना हवं आहे तसं असतं. म्हणून व्यसनाच्या पदार्थांच्या स्वरूप बद्दल देखील नियंत्रणाला फार महत्व आहे. निर्मितीवर बंधन आणणं किंवा बंदी आणणं हा एक भाग झाला, पण त्या निर्मितीवर बंधन आणण्याला आज व्यवहारामध्ये अनेक मर्यादा आहेत. म्हणजे जसं पुण्याचं उदाहरण महापौरांनी सांगितलं की 3,000 कोटी सोडायला तयार नाही सरकार महसूल त्याचा इथल्या व्यसनाच्या विक्रीतनं. आणि आजच्या स्थितीमध्ये गेल्या 25 वर्षातलं मी महाराष्ट्राच्या सरकारच्या संदर्भातलं असं स्टेटमेंट करू शकतो, कारण मी ते पाहत आलोय, विधिमंडळाच्या कामकाज बघत आलोय, मंत्रालयांमध्ये संपर्कात आलोय आणि व्यसनाच्या आणि एकूण आरोग्याच्या नीतीबद्दल सरकारचं जे धोरणाची घसरण आहे किंवा त्याच्या संदर्भातलं जे काही प्रोव्हिजन विकास आराखड्यातलं त्याला बजेटरी प्रोव्हिजन म्हणतो त्याचं अलोकेशन असलं पाहिजे, त्याच्यामधलं जे काही अडचणी आहेत ते लक्षात घेता त्याच्यामुळे सरकार आज इमिजिएट त्याच्याबद्दलचा स्टँड घ्यायला तयार नाही. प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्र राज्याचं व्यसनमुक्तीचं धोरण आहे काय, हे मी माझ्याकडे एक पानं आहेत, 8-10 पानं 11 पानांचं. हे महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्र राज्याचं व्यसनमुक्ती धोरण 2011 मध्ये महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेलं आहे. त्या धोरण निर्मिती करण्यासाठी, त्या धोरणाचा ड्राफ्ट निर्माण करण्यासाठी काही मान्यवर लोकांच्या सहभागाची समिती होती. त्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होते, डॉक्टर अनिल अवचट होते, डॉक्टर अभय बंग होते, अण्णा हजारे होते आणि नशाबंदी मंडळ म्हणून ॲडव्होकेट वसुधा सरदार होत्या, ज्या पुणे जिल्ह्यातल्या आहेत, ज्यांनी महाराष्ट्रातला पहिला बियर बार बंद केला. पारगाव सालोमालो म्हणून गाव आहे, ॲडव्होकेट वसुधा सरदार त्या ठिकाणी. तर हे सगळे लोकांच्या सहभागाने समिती असणाऱ्याने शासनाला तो एक मसुदा तयार करून दिला, जो आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्याचं व्यसनमुक्ती धोरण म्हणून स्वीकारलेला आहे 2011 मध्ये. पण त्याची अंमलबजावणीच नाही, त्याच्याविषयी आज एक्झिक्युशन होत नाही. ते एक्झिक्युशन व्हावं म्हणजे काय व्हायचं, व्यसनमुक्ती धोरण स्वीकारलं शासनाने, याचा अर्थ की व्यसनमुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीसाठीची एक संरचना शासनाच्या पातळीवर करायला पाहिजे. त्याची एक कमिटी बनवली पाहिजे. त्याच्या कमिटीच्या मार्फत म्हणजे व्यसनमुक्ती हा विषय हा महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या टॉपिक मध्ये येतो, कुठल्या मिनिस्ट्रीमध्ये येतो माहिती आहे तुम्हाला? तुमच्या सोशल जस्टिस, सामाजिक न्याय व व्यसनमुक्ती सहाय्य, विशेष सहाय्य असं त्याचं नावच आहे. त्या व्यसनमुक्तीचा विषय सामाजिक न्याय सोशल जस्टिस मिनिस्ट्रीच्या अंडर येतो. तर त्या सोशल जस्टिस मिनिस्ट्रीच्या मार्फत महाराष्ट्र राज्याच्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी समिती गठीत केली पाहिजे. राज्य पातळीवर मंत्री, कॅबिनेट सचिव, प्रधान सचिव त्या विभागाचे, मंत्रालयाचे, त्याच्यानंतर राज्यस्तरीय समितीनंतर विभागीय व्हायला पाहिजे, जिल्ह्याच्या व्हायला पाहिजे, मग खाली तालुक्यापर्यंत समित्या व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये त्या व्यसनमुक्ती धोरणाचं रूल्स ड्राफ्ट, नियमावली ते कसं इम्प्लिमेंट करायचं याचे रूल्स ड्राफ्ट केले पाहिजे आणि त्या कमिटीच्या मार्फत मग ते एक्झिक्युशन करण्यासाठी नियोजन केलं पाहिजे. त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजन अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली पाहिजे. पण हे काहीही गेल्या 14 वर्षामध्ये घडलेलं आहे. 2011 ते 2025 14 वर्षामध्ये याच्यासाठी काहीही घडलं नाही. आणि हे करण्यासाठी आमच्याकडनं मी स्वतः किमान 50 वेळा पत्र दिली असेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, सामाजिक न्याय मंत्र्यांना, सामाजिक न्यायाच्या सचिवांना, मुख्य सचिवांना महाराष्ट्र राज्याच्या आणि संबंधित आयुक्त
सामाजिक न्यायाचं आयुक्तालय इथंच आहे पुण्यामध्ये. तर ह्या सगळ्या संबंधित घटक जे जबाबदार आहेत त्यांच्याकडे याचा पाठपुरावा चालू आहे, पण प्रत्यक्षात याच्याबद्दल काही घडलेलं नाही. मागच्या सरकारमध्ये राजकुमार बडोले जेव्हा सामाजिक न्याय मंत्री होते तेव्हा कमिटी फॉर्म करण्याबद्दलची सुरुवात केली गेली होती, पण प्रत्यक्षात ती आली नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचं व्यसनमुक्तीच्या धोरणाचं स्थिती आहे. पण या व्यसनमुक्ती धोरणामध्ये काय म्हटलंय, याच्यातलं महत्वाचं वाक्य असं आहे की कुठल्याही व्यक्तीने व्यसनाच्या संबंधातलं मदतीची मागणी केली असता शासन त्याच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभे राहील. प्रत्यक्षात काय स्थिती आहे, व्यवहारामध्ये गाव पातळीवर आपण बघतो की दारूच्या भट्ट्या असतात अवैध पद्धतीने, वैध पण दारूची दुकाने परवाना आणि अवैध पद्धतीचे असतात. त्याच्यामुळे गावातल्या अनेक कुटुंबांमधले पुरुष, तरुण, बुजुर्ग हे त्या व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. त्यांना सहज व्यसन ते दारू आणि गावठी किंवा देशी उपलब्ध असते आणि त्या व्यसनी आहारी गेल्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतं. गावात लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. कुटुंबामध्ये बायकांना, पत्नीला, आईला, बहिणीला, मुलीला मारहाण सहन करावी लागते, शिवीगाळ होतो. दररोज तो सगळा हिंसेचा ड्रामा व्यसन करून आला माणूस की तो होत राहतो. आणि हे सगळ्यापासून वैतागून शेवटी गावातल्या महिला ज्या सगळ्या या बाधित असतात, व्यसनामुळे सगळ्यात जास्त बाधित कोण आहेत, महिला आहे, महिला वर्ग आहे. म्हणजे व्यसन पुरुष करतो, भोगावं लागतं बाईला, अशी स्थिती आहे. त्यामुळे मग एका मर्यादेनंतर, सहनशीलतेची मर्यादा संपल्यानंतर त्या बायका पुढे येतात आणि काही प्रमाणात संघटित होऊन पुढाकार घेऊन गावातली ती हातभट्टी किंवा जी आहे ती तोडून टाकायच्यासाठी जातात. कायदा एका अर्थाने हातात घेतात, पण तो त्यांचा त्यावेळेचा उद्रेक असतो भावनांचा, त्या सगळ्या सहनशीलतेचा. आणि ते केल्यानंतर मग ते मागणी करतात की गावात दारूबंदी झाली, आणि ते करण्यासाठी मग काही प्रक्रिया घडते. काही सामाजिक मंडळी क्षेत्रातली आणि काही राजकीय क्षेत्रातली मंडळी त्यांना मदत करतात कमी जास्त प्रमाणात. उभी बाटली आणि आडवी बाटली अशी एक प्रक्रिया आहे. दारूबंदीचा कायदा आहे महाराष्ट्रामध्ये दारूबंदीचा कायदा इंग्रज काळापासून आणि स्वातंत्र्य नंतर देखील तो कायदा मुंबई दारूबंदी ऍक्ट नावाने होता. मुंबई प्रांत महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर स्वतंत्र राज्य झाल्यावर महाराष्ट्राच्या नावाने तो महाराष्ट्र दारूबंदी कायदा झाला. आणि त्या दारूबंदी कायद्यामध्ये ऑलरेडी असं म्हटलंय की महाराष्ट्र दारूबंदी आहे, तुम्ही मागणी करा फक्त ते एक्झिक्यूट करण्याची. आणि ते करण्यासाठी मग उभी बाटली आडवी बाटलीची एक तरतूद आहे की ज्या गावामध्ये तुम्हाला दारू बंदी करायची आहे त्या गावातल्या मतदार यादीमधल्या महिलांच्या मतदार संख्येच्या 50% पेक्षा जास्त मतदान आडव्या बाटलीच्या बाजूने झालं पाहिजे. मी काय सांगतोय, गावातल्या मतदार यादीतल्या महिलांचं मतदान जेवढं आहे त्याच्या 50% पेक्षा जास्त मतदान आडव्या बाटली म्हणजे दारूबंदी झाली पाहिजे या बाजूने असलं पाहिजे. तर त्या गावाचा मध्ये दारूबंदी करण्याची जबाबदारी किंवा ते एक्झिक्यूट करण्याचा अधिकार मग जिल्हाधिकाऱ्यांना असतो. एवढं सगळं रामायण एवढं घडवून आणणं तुम्हाला बातम्यांमध्ये वाचायला मिळालं असेल. काही गावांमध्ये अशा दारूबंदी झाले, उभी बाटली आडवी बाटली झाली वगैरे. पण हा सगळा सोपस्कार म्हणजे आपल्याकडे इतर वेळेला जनरल इलेक्शन मध्ये काय असतं बघा, मतदार यादीतल्या लोकांच्या 50% मतदान मिळाल्यावर निवडून येतो का तो? काय होतं, मतदान झालेल्याच्या बहुमत मिळालं तर ना. मतदान जेवढं म्हणजे 1000 लोकांची वोटर लिस्ट आहे, त्यातले 500 महिला 500 पुरुष आहेत. म्हणजे 500 महिलांच्या मधनं 251 महिलांचं मतदान आडव्या बाटलीच्या बाजूने झालं तर दारूबंदी होणार. लक्षात घ्या, मतदान किती पर्सेंटेज झालं याला महत्व नाही, मतदार यादीच्या 50% पेक्षा जास्त. म्हणजे ही मेक आपल्याकडे ब्युरोक्रेसीने त्या दारूबंदीच्या कायद्यामध्ये मारून ठेवलेली आहे आणि त्याला आम्ही विरोध करतोय, आजही विरोध करतोय. आम्ही म्हणतोय की मतदान जेवढं होईल त्याच्या 50% पाहिजे ना. साधी गोष्ट आहे, लॉजिक आहे. जगात सगळीकडे हेच लॉजिक आहे. जेवढं मतदान झालंय, समजा 1000
मतदार यादी आहे, 500 महिला आहेत, 500 पैकी समजा 200 महिलांनी मतदान केलं, तर 200 महिलांनी मतदान केलं तर 101 मतदान हे आडव्या बाटलीने असलं तर झालं ना, असं पाहिजे ना. तर हे सगळ्या अशा गुंतागुंत कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आपल्याकडे ब्युरोक्रसीने करून ठेवलेली आहे, यंत्रणेने करून ठेवलेली आहे, आणि म्हणून हे घडवून आणायला प्रचंड म्हणजे तरीही प्रबोधनाने आणि बायका इतक्या वैतागल्या आहेत, सहनशीलता त्यांची संपली आहे की नाईलाजाने मग त्यांना बाहेर पडावं लागतंय आणि ते बहुमत घडवून आणण्यासाठी जंग पाछाडून उभी बाटली आडवी करावी लागते. पण ते करत असताना देखील तिथले जे हितसंबंध असतात दारू व्यावसायिकांचे, राजकारण्यांशी, प्रशासन, पोलीस यंत्रणेशी, महसूल यंत्रणेशी, त्याच्यामुळे हे हाणून पाडण्याचे प्रकार होतात. त्यामुळे जरी उभी बाटली आडवी बाटलीचा प्रकार घडून आणला मतदानाने तरी तो फार काळ टिकत नाही असा अनुभव. हे महाराष्ट्रात किमान गेल्या 25 वर्षात माझ्या अंदाजाने 1000 तरी गावं असतील की ज्या ठिकाणी हे घडलेलं आहे पण ते टिकलेलं नाही. कसं टिकेल? कारण राजकारणी आणि तिथले दारू व्यावसायिक इझी मनी ज्याच्यामध्ये आहे त्याचे हितसंबंध प्रशासनाशी पण आहे, राजकारण्याशी पण आहे, सत्ताकारणातल्या लोकांशी पण आहे. त्यामुळे मुद्दा तो आहे. म्हणून मी म्हटलं की वर्तन धोरण वेगळं आणि वर्तन व्यवहार वेगळा, हा एक मोठा विरोधाभास आहे, ही मोठी गॅप आहे. त्यामुळे ही गॅप कशी भरून काढायची हा प्रश्न आहे. त्यामुळे व्यसनाच्या प्रश्नाबद्दल हे एका बाजूला आपलं ज्ञान अद्ययावत पाहिजे, मला मान्य आहे, ते पाहिजेच. म्हणजे आपल्याला लोकांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, लोकांच्या शंकांचं निरसन करता आलं पाहिजे, लोकांचे जे काही अडीअडचणी त्याच्यावर्षी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही आपल्याकडं, ते मान्य आहे. ही काय जादूची गांडी नाही, परिवर्तन म्हणजे काय जादूची गांडी नाही. हिसाब नीतीमधला जसं काही आहे किंवा तो आपला काय तो चिराग, अल्लाउद्दीनचा चिराग नाही की तो घासला म्हणजे झालं बाबा बदल लगेच, असं नाही होत. ते घडण्यासाठी काही प्रक्रिया राबवावी लागते आणि ती प्रक्रिया राबवताना लोकशाही व्यवस्थेमध्ये तर लोकशक्तीचा दबाव हे सगळ्यात मोठं हत्यार आपल्याकडे आहे आणि आपण ते वापरलं पाहिजे. आणि ते वापरण्यासाठी म्हणून संघटित व्हायला पाहिजे आणि संघटित होण्यासाठी म्हणून हे प्रबोधन लोकांचं आपण केलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला समाजाचा आकलनाचा स्तर तयार करणं, म्हणजे 35 वर्षाच्या संघटित कामानंतर महाराष्ट्रात एवढं तर मान्य आहे की नाही, अंधश्रद्धा चुकीच्या आहे, चमत्काराला विरोध केला पाहिजे, भूत नाही, आत्मा नाही, पुनर्जन्म नाही वगैरे वगैरे, त्याची प्रॅक्टिसेस चालू आहे. आता ती पॉलिटिकल स्पॉन्सर बाबा आणि पंथ आहेत आलेले मतांच्या गणितांसाठी. पण एका बाजूला एक आकलनाचा स्तर तर तयार झाला ना. व्यसनाच्या मुद्द्याबद्दल पण आपल्याला अशा पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे, संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून व्यसनाचा मुद्दा मी जे म्हटलं की माहिती, ज्ञान याच्यासोबत दृष्टिकोनाचा आहे. दृष्टिकोन त्याच्यामध्ये ठेवायचा आहे की व्यसन हा मानसिक आजार आहे, व्यसनी व्यक्ती आपला विरोधक नाही, आपण व्यसनाला विरोध करतोय, व्यसनी व्यक्तीला नाही. व्यसनी व्यक्ती आपला मित्र असला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण आजारी माणसाबद्दल आपल्याला सिंपती असते ना, भावना, दया भावना असते ना, संवेदना असते ना, तसं मानसिक आजारी असणाऱ्या व्यक्तीबद्दल पण ठेवली पाहिजे. व्यसन हा मानसिक आजार आहे. त्यामुळे हे आपल्याला या स्वरूपाची दृष्टिकोन असण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट आहे की व्यसनामुळे नुकसानच होतं. व्यसनामुळे आतून आणि बाहेरून माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास होतो. व्यसन हे विकास विरोधी आहे, हे समजून घ्यायला, हे सांगायची गरज आहे. म्हणजे याचं चांगलं उदाहरण आपल्या जवळच्या बिहार राज्यामध्ये, महाराष्ट्र भारतातल्या, दारूबंदी केली आहे नितीश कुमारांनी. त्याच्याबद्दल मीडिया हाऊसेस आणि प्रशासन मंडळी हे चुकीची माहिती पसरवतात. पण बिहार मधल्या दारूबंदीवरचा जो रिपोर्ट आहे तो असं सांगतो, जो आम्ही आमच्या मासिकामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, तो असं सांगतो की दारूबंदी केल्यामुळे महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रमाण घटलं, अपघातांचं प्रमाण घटलं, आजारपणाचे प्रश्नला मर्यादित आली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मर्यादित आला, हिंसाचार जे गोष्टी घडायच्या व्यसन करून त्याला मर्यादा आल्या. महत्वाचं म्हणजे व्यसनामध्ये जो पैसा गुंतवला जायचा, वापरला जायचा,
तो वाचला त्या व्यक्तीचा, त्या कुटुंबाचा, आणि त्याचा उपयोग खाण्याच्यासाठी, आपलं शारीरिक गरज आहे तिला भागवण्यासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि त्यांच्या व्यक्ती आणि कुटुंबाच्या विकासासाठी वापरला जायला. एवढे फायदे दारूबंदी केल्यामुळे झालेले आहेत. आणि म्हणून तिथल्या मतदारांनी, महिला मतदारांनी भरभरून मतं निवडून दिलं त्या सरकारला. ती दारूबंदी आज आहे. दारूबंदी फेल झाली महाराष्ट्रामध्ये किंवा गुजरातचं उदाहरण सांगितलं, याला कोण जबाबदार आहे? दारूबंदीची मागणी करणारे जबाबदार आहेत का दारू पिणारे जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? काय वाटतं तुम्हाला? दारूबंदी फेल होते याला कोण जबाबदार आहे? दारू पिणारे? विचार करा अजून थोडं. दारूबंदी कोण अंमल करणार आहे? ती यंत्रणा जबाबदार आहे, ती व्यवस्था. अरे महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. महाराष्ट्राचा एक राजकीय नेता, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री गुटख्यामध्ये मरतो. दुसरा एक राजकीय नेत्याचं इतका अवयव इतका खराब होतो पब्लिकली, आजही त्यांना तसंच वावरावं लागतं. इतकं गंभीर गोष्ट आहे. आणि त्या गुटख्याला बंदी आलेली असताना देखील गुटखा राजरोस उपलब्ध आहे. कुणाच्या फेल्युअर आहे? म्हणजे गुटखा बंदीमुळे फायदे काय झाले सांगा बरं? 1, 2, 3 काय सांगा? काय वाटतं तुम्हाला? फायदा झाला की नाही झाला? का नुकसान झाला? अजिबात नाही फायदे झाले. कसं काय? बरं, म्हणजे तुम्ही नकारात्मक फायदा सांगता, मी सकारात्मक फायद्याचं बोला ना. हा, म्हणजे मी जे म्हटलं पुरवठा असला तर मागणी मिळते. म्हणजे उपलब्ध झालं, सहज उपलब्ध असलं तर. गुटखा बंदी करायच्या आधी स्थिती काय होती माहितीये तुम्हाला? शाळेत आम्ही स्वतः तपासलेत अनेक शाळांमध्ये मुलांची दप्तरं, 5वी 6वी 7वी 8वीच्या मुलांची दप्तरं, त्याच्यामध्ये गुटखे असायचे आणि सहज उपलब्ध असायचे. कारण त्या परिसरात, शाळेच्या कॉलेजच्या परिसरामध्ये गुटख्याच्या टपऱ्या होत्या, आजही असतात. पण किमान कायदा आहे 500 मीटरचा. म्हणजे आपण मागणी केली तर ऍक्शन करावी लागते, कारवाई करावी लागते. म्हणजे बंदीमुळे एवढं घडलं की सहज उपलब्धता थांबली, बंद झाली. बंदीमुळे एवढं घडलं की सहज उपलब्धता थांबली आणि आपल्याकडे त्याला नियंत्रण करणारी यंत्रणा फेल ठरली. त्याच्यामुळे गुटखा अवैध पद्धतीने उपलब्ध आहे. याला जबाबदार त्यांना धरलं पाहिजे, शासनाला, प्रशासनाला, इथल्या राज्यकर्त्यांना. पण ती चर्चा करत नाही आपण. ते तसं जर आपण करू शकलो कारवाई काटेकोर, तर गुटखाबंदी यशस्वी होऊ शकेल ना, होऊ शकेल. म्हणजे डान्स बार बंदीच्या संबंधात देखील असंच झालंय. डान्स बार बंदी विषयीचा कायदा झाला, RR पाटील असतानाची गोष्ट आहे. त्या डान्स बार मध्ये ज्या स्वरूपाचं गलिच्छ आणि अश्लील आणि सगळं जे होत होतं आणि पैसे उडवले जात होते. आता आपल्या सोबतचे कमलेशने सांगितलं ना, नाही तुम्ही सांगितलं की इस्माईलबाईंनी की डान्स बार मध्ये जाऊन पैसे उडवायचे. हे जे काही व्यसन होतं हे मर्यादित झालं ना बंदीमुळे. आज कोणी सहज जाऊन हे करू शकत नव्हता. नाही, आता पुन्हा डान्स बार बंदी उठवण्याचा एक षडयंत्र मागच्या 6 महिन्यापासून चालू आहे. जोरदार त्याचं लॉबिंग चालू आहे. काही ठिकाणी चालू केले, अशी स्थिती आहे. त्यामुळे हे बंदीचे फायदे होतात, होत नाही असं नाही. पण बंदीमुळे सगळे प्रश्न सुटतात असं नाही, हे पण आहे. म्हणजे बंदी हे सगळ्यावर उत्तर आहे असं मानायचं कारण नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी जे 4 क्षेत्रातली लोकांना आपण व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या मार्फत एकत्र आणलं, त्यामध्ये बंदीचं काम करणारे पण लोक आहेत. महाराष्ट्रात 10-12 जिल्हे तरी आहेत या ठिकाणी जिल्ह्यांच्या पातळीवर बंदीची मागणी करण्याचे मोठे उठाव झाले, आंदोलनं झाली. त्याच्यातली 2 ठळक उदाहरणं सांगतो. गांधींचं कार्यक्षेत्र होतं म्हणून 1972 पासून वर्ध्यामध्ये दारूबंदी आहे. सेवाग्राम आश्रम आहे तिथं, सर्वोदय गांधीवादी तिथलं काम मोठं आहे, मोठा वारसा आहे. विनोबांचा पवनारला आश्रम आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण वर्धा जिल्ह्याला अवैध पण दारू उपलब्ध आहे. यानंतर लोकांच्या उठावातनं, मागणीतनं, संघटित मागणीतनं चंद्रपूर जिल्ह्यात आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर महिलांच्या पुढाकाराने ॲडव्होकेट पारमिता गोस्वामी यांनी ते नेतृत्व केलं आणि तिथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मानणारा जो गुरुदेव सेवा मंडळ आहे
याच्यातल्या अनेक लोकांनी आणि अनेक क्षेत्रातल्या लोकांनी, म्हणजे त्यामध्ये वामनराव चटप आहेत शेतकरी संघटनेतले, आणि त्या भागातले अजून काही आदिवासी समाजातले काही कार्यकर्ते, नेते, सामाजिक संघटनांमधले नेते, या सगळ्यांनी पुढाकार घेऊन उठाव करून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची मागणी केली. त्याच्यासाठी जवळजवळ 8-10 वर्ष पाठपुरावा केला. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. गडचिरोली जिल्ह्यातही डॉक्टर अभय बंग आणि देवाजी तोफा आणि अनेक लोकांनी पुढाकार घेऊन मागणी केली. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाली. पण ती दारूबंदी 2015ला वगैरे 15-16ला झाली. पण ती दारूबंदी उठवली गेली चंद्रपूर जिल्ह्यातली राजकीय नेत्यांच्याच पुढाकाराने. कारण एका प्रमुख राष्ट्रीय पक्षाचे तिथले खासदारच स्वतः दारूचे मुख्य प्रचारक आणि प्रवर्तक आहेत, तिथले दारूच्या एजन्सीचे त्या भागातल्या, आणि त्याचे हितसंबंध, आर्थिक हितसंबंध निवडणुकीचे त्यांचे असल्यामुळे मी दारूबंदी उठवतो, मला निवडून द्या असा प्रचार करून निवडून येऊन दारूबंदी उठवली गेली. नंतर मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारने आता तुम्ही जाऊन बाहेर विचारलं कोणालाही, तुम्हाला दारू पाहिजे का, मी इथं मोफत उपलब्ध करून देतो, 100 बाटल्या ठेवल्या आहेत, तर तुम्हाला मागणी असेलच ना. व्यसनी माणसं, दारू ही मानसिक आजार आहे. त्याने विड्रॉल सिम्पटमचे सांगितलं, जसं टप्प्याटप्प्याने तुम्हाला दारूचं व्यसन लागतं आणि वाढतं. म्हणजे सोशल ड्रिंकिंग पासून अब्यूज आणि नंतर ऍडिक्ट या टप्प्याटप्प्याने तुम्ही जातात. तसं विड्रॉसाठी पण, उपचारासाठी पण तुम्हाला एकदम थांबवता येत नाही. त्याला डोस कमी त्यांनी सांगितलं ना उदाहरण त्या स्वरूपाचं. तर असं आहे. त्यामुळे काही त्या स्वरूपाची तरतूद असणं वेगळी गोष्ट. पण दारूबंदी झालेली, उठवली गेली चंद्रपूर जिल्ह्यातली, त्याच्या विरोधात आपण, हे सगळं लॉकडाऊनच्या काळात झालं 2021 मध्ये, आणि त्याला विरोध केला. विरोध केल्यामुळे शासनाला त्याची एक समिती नेमावी लागली. रामनाथ जानची एक सिनियर प्रधान सचिव होते महाराष्ट्राच्या राज्याचे, त्यांची अध्यक्षतेत समिती नेमली, लोकांच्या हरकती मागवल्या, आपण त्या दिल्या. पण शेवटी राजकीय इच्छाशक्तीनुसार ती दारूबंदी उठवली गेली. पण गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी उठवू नये याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला. आणि जो मी जे म्हटलं की डॉक्टर अभय बंग आणि तिथल्या सर्च संस्थेच्या पुढाकाराने जो मुक्तिपथ नावाचा प्रकल्प राबवला जातोय, की ज्यामध्ये 2 अंगाने काम केले जातं, की पुरवठा कमी व्हावा, नियंत्रित व्हावा, आणि मागणी देखील कमी व्हावी, नियंत्रित व्हावी, अशा पद्धतीने तिथं जे काम चालू आहे. त्यामुळे अजून तिथं दारूबंदी आहे. गडचिरोली जिल्ह्यात अजून दारूबंदी आहे. तर या पद्धतीने आज पुढच्या काळात आपल्याला व्यसनाच्या प्रश्नाबद्दलचं काम पुढे नेण्यासाठीचा विचार करावा लागेल. आता व्यसनाच्या बद्दलचं जे मी सांगितलं धोरण आहे, केंद्र सरकार नशामुक्त भारत नावाचं अभियान राबवते गेली 5 वर्ष, आणि भारतातल्या सर्व राज्यांमधले काही जिल्हे त्यांनी पहिल्या टप्प्यात घेतले होते, निवडक जिल्हे. महाराष्ट्रातले त्यातले काहीतरी 12 जिल्हे होते. आता पुढच्या टप्प्यात त्यांनी 20-22 जिल्हे घेतलेले आहेत. तर त्यासाठी केंद्राकडनं व्यसनमुक्तीच्या बद्दलचा फोकस फक्त मर्यादित आहे. तो दारू आणि गुटखा आणि सिगारेट याच्याबद्दल नाही. म्हणजे अल्कोहोल किंवा टोबॅको जन्य व्यसनाच्या पेक्षा त्यांचा फोकस नशामुक्त भारताचा ड्रग्सच्या संदर्भात आहे. ड्रग्सला कसं मर्यादित केलं. एका बाजूला केंद्र सरकार हे करतंय आणि दुसऱ्या बाजूला गुजरातच्या बंदरामध्ये लाखो नाही कोटींच्या रकमेची, अब्जावधी रकमेचे ड्रग्स सापडत आहेत. म्हणजे अशी स्थिती आहे कांडला बंदर आणि तिकडच्या भागात. आणि लॉकडाऊनच्या काळापासून ते सतत पकडलं जात आहे. त्याची बातमी येते, पुढे काय होतं माहिती नाही. हे त्याच्या खोलात जायला पाहिजे. त्याच्यातही एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे, हितसंबंध आहे, त्याचा एक व्यापार आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं इझी मनी किंवा अवैध स्वरूपाचं जे काही अर्थकारण चालतं त्या 2-3 क्षेत्रामध्ये आहे. एक ड्रग्सच्या मध्ये आहे, शस्त्रांच्या संदर्भात आहे, आणि मानवी तस्करीबद्दल, या 3 क्षेत्रांमध्ये. आणि सगळं याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचं रॅकेट्स आहे. आणि ते कितपर्यंत पोहोचलंय, ते आंतरराष्ट्रीय आहे तसं ते लोकली पण पोहोचलंय. म्हणजे माझ्या आता माहितीत आहे की आमच्याकडे उत्तर महाराष्ट्रात भुसावळ हे जंक्शन आहे मध्य रेल्वे मधलं. भुसावळ पर्यंत पेडलर येत होते, ड्रग्स पेडलर म्हणजे ड्रग पोचवणारी. ऑर्डर मागणी जशी असेल, आता ते अगदी तालुक्याच्या पातळीपर्यंत यायला लागले.
तालुक्या पातळीपर्यंत. आता तर ऑनलाईन साईट्स मार्फत देखील ड्रग्स ऑर्डर करून मागवले जातात, काही ठराविक अशा साईट्स आहेत. म्हणजे इतकं उघडपणे आता हे मार्केटिंग चालू आहे, प्रमोशन चालू आहे आणि त्याच्यामधले हितसंबंध आहे. हे सरकारला माहिती नाही का? सरकारच्या इंटेलिजन्स कडे याचे डाटा नाही का, रेफरन्स नाही का, कॉन्टॅक्ट नाही का? हे का पूर्णपणे नियंत्रित केलं जात नाही बॅन? कारण हितसंबंध याच्याशी जोडले. आणि याच्याबद्दल जोपर्यंत समाजाकडनं उठाव होणं आणि समाजाकडनं दबाव येत नाही तोपर्यंत याच्याबद्दल यंत्रणा हलणार नाही अशी स्थिती आहे. म्हणजे म्हणून याच्यासाठी आपल्याला अधिक संघटितपणे लक्ष घालण्याची गरज आहे. मला वाटतं की व्यसनाच्या बद्दल अजून या संबंधातनं खरं तर तपशिलात जाऊन समजायला कायदे माहिती करून घ्यायला पाहिजे. हे दारूबंदी कायदा आहे, तसा दारूबंदी कायद्यामध्ये पुष्कळ वाटा आपण अशी मागणी करतोय की तो पूर्णपणे नव्याने करायची गरज आहे किंवा अमेंड करायची गरज आहे. दारूबंदीचा कायदा हा नाही बरोबर, म्हणजे त्याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या अधिक कडक करण्याची गरज आहे. त्याच्याविषयीचे व्हिजिलन्स जो आहे, लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. आणि ज्यांच्यावर त्याच्याबद्दलचं त्या यंत्रणेमध्ये त्याच्याविषयी म्हणजे आपल्याकडे जे ड्रग अँड मेडिसिनचं खातं आहे याच्याविषयी विभाग आहे, म्हणजे औषध आणि अन्न औषध प्रशासन यांचा याच्यामध्ये संबंध येतो. दुसरा आपल्याकडं अबकारी कर विभाग आहे स्वतंत्रपणे, त्याचा संबंध येतो. महसूल विभागाचा संबंध येतो, पोलीस यंत्रणे गृह विभागाचा संबंध येतो, सामाजिक न्याय विभागाचा संबंध येतो. एवढे विभाग, आरोग्य विभागाचा संबंध येतो, शिक्षण विभागाचा संबंध येतो, महिला बाल कल्याणचा संबंध येतो. म्हणजे या वेगवेगळ्या विभागांकडे देखील व्यसनाच्या संबंधातनं काही ना काही जबाबदाऱ्या फिक्स करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे व्यसनाच्या बद्दल आम्हाला माहिती पाहिजे किंवा आम्हाला मदत पाहिजे किंवा आम्हाला सहकार्य पाहिजे, उपचार पाहिजे असं म्हणून कुणाकडे जायचं याच्याविषयीची स्पष्टता सामान्य माणसांना दिली गेलेली नाही. अजून देखील जी आहे ती खरं तर सिव्हिल हॉस्पिटलच्या पातळीवर आहे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याच्याबद्दल कुठलीही सुविधा नाही. प्रत्येक सिव्हिल सर्जनला खरं म्हणजे जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत व्यसन आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भातला एक सचिवांना वेगळं अपॉइंट केलेलं असतं, एक स्पेसिफिक जबाबदारी असते. आणि त्या सचिवांच्या अंतर्गत त्यांच्या हाताखाली सर्व महाराष्ट्राच्या सिव्हिल सर्जन जे आहेत, जिल्हा पातळीवरचे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत, यांच्या मार्फत प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये एक मानसोपचार तज्ज्ञ फुल टाइम अपॉइंट करणं अपेक्षित असतं. पण असं महाराष्ट्रातल्या निम्म्या जिल्ह्यांमध्ये फुल टाइम सायकेट्रिस्ट उपलब्ध नाही, कारण सायकेट्रिस्टच कमी आहेत. आपल्याकडे 1.5 लाख लोकांमध्ये एक सायकेट्रिस्ट आहे, 1.5 लाख. म्हणून आज सायकेट्रिस्टच्या प्रॅक्टिसमध्ये बघा, त्यांनी 24 तास जरी ओपीडी सुरू ठेवली तरी गर्दी संपणार नाही, कारण अवेअरनेस वाढतोय थोडा आरोग्य विषय आणि त्यामुळे लोक अप्रोच होत आहेत. त्यामुळे सिव्हिल सर्जनच्या कडे याच्याविषयी वेगळा विशेष कक्ष असणं अपेक्षित आहे. मानसिक आरोग्य आणि व्यसनाच्या संदर्भातला सायकेट्रिस्ट तिथं उपलब्ध असणं अपेक्षित आहे, काउन्सिलर तिथं उपलब्ध असणं अपेक्षित आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्याविषयीचं एक पॉलिसी, एक धोरण केंद्र सरकारकडनं केलं गेलं आहे आणि त्याचं राज्यांमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी पण जबाबदारी गेली आहे. त्याचा महाराष्ट्र पातळीवरचा जे काही मसुदा तयार करण्यामध्ये आमच्या सारख्यांचं सजेशन्स आम्ही दिल्या होत्या, त्याचं आज एक्झिक्युशन घडत नाही, पण प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, कारण त्या मानसिक आरोग्याच्या अंतर्गतच व्यसनाचा मुद्दा देखील येतो. त्यामुळे मी हे तुम्हाला धोरणाच्या पातळीवर, म्हणजे व्यसनाबद्दलचं शास्त्रीय ज्ञान पाहिजे, माहिती पाहिजे, त्याचा दृष्टिकोन स्पष्ट पाहिजे, त्याचं धोरण पण माहिती पाहिजे. आता मुद्दा पुढचा आहे की अंमलबजावणीचं काय. त्याच्यासाठी जबाबदार घटक मी सांगितले की वेगवेगळे मंत्रालय विभाग जे आहेत, जसं एक सामाजिक न्याय आहे, गृह आहे, महसूल आहे, अबकारी आहे, अन्न औषध प्रशासन आहे, आरोग्य विभाग आहे, शिक्षण विभागाचा रोल आहे, सांस्कृतिक विभागाचा रोल आहे, आदिवासी विकास कल्याणचा आहे, कारण त्यांचा संबंध व्यसनाचा येतोच, महिला बाल कल्याणचा आहे,
हे सगळे विभाग याच्याशी संबंधित येतात, त्या प्रत्येक विभागाकडे काही ना काहीतरी याच्याबद्दलच्या जबाबदारी देणं आवश्यक, त्याचं एक धोरण एकत्रित करण्याची गरज आहे. पण हे सगळं शासनाकडनं आपण अपेक्षा करतो. आपण काय करणार, आपण कसं करणार? आता प्रश्न आले काही सहकार्यांचे की आपल्याकडे लोक आले विचारायला, तर कसं काय करायचं, काय सांगायचं त्यांना, कसं त्यांना डील करायचं, हाताळायचं कसं? तर मला वाटतं की पहिली गोष्ट आहे की आपापल्या ठिकाणी आपण व्यसनमुक्ती दूत म्हणून, तसं आता उल्लेख केला यांचा इस्माईलबाईंचा आणि दोघांचा आहे की व्यसनमुक्ती दूत म्हणून आपण काम करत आहोत, हे आपण स्वतःला स्पष्ट केलं पाहिजे आणि लोकांना माहीत करून देण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे आपण स्वतःला आधी त्याच्यासाठी ट्रेन करायला पाहिजे, प्रशिक्षित करायला पाहिजे. त्याच्यासोबत आपण व्यसनमुक्तीच्या बद्दलचं काम करतो हे आपल्या कुटुंब, परिसर, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि व्यसनाच्या बद्दलचं जे काही सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच आपण देऊ शकणार नाही, सगळ्या अडचणींवर लगेच कार्यवाही होऊ शकणार नाही, पण त्यांना आशावाद देण्यासाठी त्यांच्याशी जो संवाद करायला पाहिजे, त्याच्यासाठी ॲज अ काउन्सिलर, समुपदेशक म्हणून देखील आपल्याला काही गोष्टी करता येणं शक्य आहे. म्हणजे आपल्या गल्लीमध्ये, मोहल्ल्यामध्ये, परिसरामध्ये आपण व्यसनमुक्तीबद्दल जागरूक आहोत, व्यसनाबद्दल, व्यसन विरोधाबद्दल आग्रही आहोत आणि व्यसनाच्या प्रश्नाबद्दल मदत करायला उपलब्ध आहोत, हा संदेश आपल्याकडनं दिला जाणं महत्वाचं आहे. त्यासोबत आपलं स्वतःचं त्याच्यासाठीचं शिक्षण, प्रशिक्षण, माहिती असणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, आपण कुठल्या तरी याला मानसोपचार तज्ज्ञाशी स्वतःला जोडून घेणं आवश्यक आहे. आपल्या परिसरातला सायकेट्रिस्ट जो असेल, मानसोपचार तज्ज्ञ, यांना आपण स्वतःहून जाऊन अप्रोच व्हा, त्यांच्याशी ओळख करून घ्या, त्यांना हे सांगा की आम्ही व्यसनाच्या प्रश्नावर काम करू इच्छितो, आम्हाला तुमच्या मदतीची, मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्याकडे जे काउन्सिलर आहे, तुम्ही आता डायरेक्ट काउन्सिलिंग करू शकत नसाल, तुम्ही त्याचं प्रशिक्षण केलेलं नसेल, तुम्हाला त्याचा अनुभव नसेल, तर तुम्ही त्यांच्याकडे जे काउन्सिलर असतात त्यांची मदत काही प्रमाणात घ्या. काही केसेस तुमच्याकडे जे येणाऱ्या तक्रारी आहेत, मदतीसाठी अपेक्षा आहेत, तर त्या लोकांना त्यांच्याकडे तुम्ही डायव्हर्ट करा, काउन्सिलरकडे, आणि काउन्सिलरकडनं मग आवश्यक असेल तर सायकिट्रिस्टकडे पुढच्या ट्रीटमेंटच्या साठी त्यांना डायव्हर्ट. याच्यामध्ये हे आपल्याला करता येईल. हे जसं एकट्याने करता येईल, इंडिव्हिज्युअल लेवलवर आपल्याला जसं करता येईल, ऑपरेट होता येईल, तसं आपल्याला समूह म्हणून पण, गट म्हणून पण काही कृती करण्याची गरज आहे. आणि ते करण्यासाठी दोन मला वाटतं घटक आहेत. एक आहे अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची संस्था आहे. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे एचं नाव ऐकून आहे तुम्ही? तुम्हाला ए माहिती आहे. म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमस ही अशी एक संस्था आहे जागतिक स्तरावरची की जिच्यामध्ये व्यसनी व्यक्ती स्वतः मी व्यसनी आहे असं पहिल्यांदा स्वतःला आणि समाजाला जाहीर करतो. मी दारुडा असं म्हणून तो स्वतःची ओळख देतो आणि एकत्र जमून असे सगळे लोक एकत्र जमून आपल्या व्यसन होण्याच्या कारणांचा आणि व्यसनी असण्याचा अनुभवाचा आणि व्यसनी असतानाच्या परिस्थितीचा अनुभव कथन हे आपल्या गटामध्ये ते करतात, जेणेकरून त्याच्यामुळे इतर आपल्या सहकार्यांना व्यसनापासून परावृत्त होण्याची प्रेरणा मिळाली. आणि अशा पद्धतीने ते परस्परांना प्रेरणा देतात आणि ते त्यांच्यामध्ये त्या 12 पायऱ्यांच्या मार्फत आपण व्यसनापासून दूर राहण्याची एक शपथ, एक प्रार्थना किंवा एक संकल्प दररोज सकाळी उठल्यानंतर घेतला जातो की मला आज दिवसभर दारूच्या थेंबापासून दूर राहू दे. मग ते तुम्ही तुमची श्रद्धा असेल कुठल्या देवाबद्दल, कुठल्या त्याला स्मरून तुम्ही म्हणू शकता, तुमच्या विवेकाला, तुमच्या विचाराला स्मरून म्हणू शकता. आणि अशा पद्धतीने स्वतःसाठी एक दिवसाची एक संकल्प घेऊन मग आपण त्यावेळेला व्यसनापासून दूर राहणं अशा स्वरूपाचं काम करू शकतो. या पद्धतीने जे अल्कोहोलिक अनॉनिमस म्हणून काम करतात ह्याचे गट प्रामुख्याने जिल्ह्याच्या शहरांमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ते आहेत असं नाही, पण बऱ्यापैकी म्हणजे 36 पैकी किमान एक 25 जिल्ह्यांमध्ये आज छोट्या मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाचे ग्रुप्स आहेत. त्या लोकांशी आपण जोडून घ्यायला पाहिजे. म्हणजे व्यसनी असणाऱ्या व्यक्तीने व्यसन मुक्तीच्या केंद्रामध्ये उपचार घेतल्यानंतर देखील त्याला जे काही
फॉलोअप करावा लागतो, त्याला जी सपोर्ट सिस्टीम लागते कुटुंबापासून समाजापर्यंतची, त्याच्यासाठी त्याला त्या अल्कोहोलिक अनोनिमसचा ग्रुप जर असेल तर त्याच्याशी जोडून देणं कधी चांगलं. म्हणजे रेग्युलरली तो त्यांच्या संपर्कात, त्यांच्या मिटिंग्सला जर गेला, आठवड्याच्या वीकली मिटिंग्सला, तर त्याच्यामुळे त्याला व्यसनापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं, म्हणजे तो सोबत राहायला मदत होते. तर अशा स्वरूपाचं एक काम आपण करू शकतो. मी जे म्हटलं की सायकेट्रिस्टला आपण जोडून घेऊ शकतो, त्यांच्याकडच्या काउन्सिलरची जी व्यवस्था आहे त्याची मदत सुरुवातीच्या टप्प्यात घेऊ शकतो. आपल्याला ज्यांना अजून याच्यामध्ये जास्त समजून घ्यायचंय त्यांच्यासाठी काही विद्यापीठांमध्ये समुपदेशनाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. सर्टिफिकेट कोर्स आहे, डिप्लोमा कोर्स आहे, तो आपण करायला हरकत नाही. तर समुपदेशनाचं ट्रेनिंग आपण जर घेतलं, ते प्रशिक्षण आपण जर घेतलं, तर आपल्याला अधिकृतपणे समुपदेशक म्हणून काम करता येऊ शकतं. ज्यांना व्यवसाय म्हणून करायचं आहे त्यांना देखील व्यवसाय म्हणून पण करता येऊ शकतं. आणि समुपदेशन केवळ व्यसनाबद्दलचं नाही, अनेक पातळीवरचं, म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून, कायद्यापासून, मुलांच्या शिक्षणापासून, करिअर पासून अनेक पातळीवरचं समुपदेशनासाठी ची गरज आज समाजामध्ये आहे. अशा सर्व्हिसची गरज आहे, अशी मागणी आहे. त्यामुळे आपण ते शिकू शकतो. हैदराबादला निमास नावाची एक संस्था आहे, मानसिक आरोग्याचं सगळ्यात मोठं संस्थान हैदराबादचं भारतातलं आहे. त्या ठिकाणी देखील जाऊन कोर्स करता येऊ शकतो. सर्टिफिकेट कोर्स आहे, डिग्री कोर्स आहे, डिप्लोमा कोर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्हाला वेबसाईटवर याच्याबद्दलची माहिती घेता येऊ शकेल. म्हणजे मी हे पुढच्या पायऱ्या तुम्हाला सांगतो, ज्यांना ज्या पातळीवर, जेवढ्या खोलात जाऊन या विषयामध्ये समजून घ्यायचं असेल, शिकायचं असेल, काम करायचं असेल, त्यांना या संधी आहेत. व्यसनमुक्तीच्या विषयीचा अभ्यासक्रम गडचिरोली मधले जे विद्यापीठ आहे त्या ठिकाणी आता तिथल्या संस्थेच्या मार्फत सुरू झालेला आहे. त्यामुळे तो देखील आपल्याला करता येऊ शकतो. असा अभ्यासक्रम महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठांमध्ये सुरू करण्यासाठीचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी आपण काही ठिकाणी संपर्क केलेला आहे, करतोय. त्यामुळे इतर विद्यापीठांमध्ये पण असे सर्टिफिकेट कोर्स जर सुरू झाले तर व्यसनमुक्तीचं बेसिक इन्फॉर्मेशन, नॉलेज हे आपल्याला लोकांना देता येईल आणि त्यातनं मग आपल्याला व्यसनमुक्तीच्या कामाकडे पुढे जाता येईल. या पद्धतीने मला वाटतं व्यसनमुक्तीच्या या सगळ्या गोष्टीकडे बघायला पाहिजे. यामध्ये तपशिलात जाऊन काही गोष्टी बोलता येतील. मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून माहिती, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाचा हा ड्राफ्ट पण आहे पूर्ण. याचं एक वेगळं प्रशिक्षण आपण पूर्वी घेतलं होतं व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे. नंतर देखील ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांच्या नोंदणी करून आपण कायदा काय आहेत व्यसनाच्या प्रश्नावरचे हे आपल्याला करता येईल. आपल्याकडे सरकार इतकं उदार आहे व्यसनाला प्रमोट करण्याबद्दल. 2 उदाहरणं सांगतो. एक तर 3 नोव्हेंबर 2018 असं एक सर्क्युलर निघालंय की ज्यामध्ये असं म्हटलंय की सकाळी 10 वाजता जी दुकानं, म्हणजे सरकार मान्य दुकानं जी आहेत ना, ती 10 वाजता उघडायची वेळ आहे. तर यांनी सर्क्युलर काढलंय की सकाळी 10 वाजेच्या ऐवजी सकाळी 8 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही दुकान उघडायला लागता. कोणी मागणी केली? मी मुनगंटीवार त्यावेळेला मंत्री होते, त्यांना विचारलं, म्हटलं तुमच्याकडे कुठलं डेलिगेशन आलं होतं ही मागणी करायला दारुड्यांचं? म्हणजे सरकार हे किती दारू व्यसन भारजीण आहे हे याच्यातनं लक्षात येतं. दुसरं एक सर्क्युलर असं आहे की ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये विदेशी दारूवरचा जो टॅक्स होता तो 300% होता. तो उदार सरकारने महाराष्ट्रातल्या दारुड्यांना विदेशी दारू स्वस्तात मिळावी म्हणून तो 300 वरून 150% करून टाकला. किती उदार सरकार आहे बघा. म्हणजे अशा पद्धतीचं व्यसनवर्धक धोरण महाराष्ट्राचं सरकार आज राबवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारला याची जाणीव इथल्या धोरणकर्त्यांना आणि राज्यकर्त्यांना, प्रशासनाला पण करून देण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी व्यसनाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्यांनी संघटित होण्याची गरज आहे आणि दबाव गट म्हणून काम करण्याची गरज आहे. ते करण्यासाठी तुम्हाला या शिबिरामधनं प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा करतो.